आधीच्या काळामध्ये जी मंडळी दादांसोबत राहिली, नंतर त्यांनी पक्ष बदलले, पण तो जो कनेक्ट आहे त्यांचा दादांसोबतचा, तो कनेक्ट कधीही कमी झाला नाही किंवा तो कनेक्ट दूर होताना आपण पाहिलं नाही. गर्दी खूप जास्त आहे आणि प्रत्येकाला हे वाटतंय की दादांचं अंतिम दर्शन आपल्याला मिळावं, पण ते अर्थातच शक्य नाही. पोलिसांनी सुद्धा मध्ये आवाहन केलेलं होतं की हळूहळू सर्वांनी इथली गर्दी कमी करावी. केवळ कुटुंबियांना आणि मोजक्या व्यक्तींनाच आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे. उदयनराजे भोसले पोहोचलेले आहेत. ही सगळी मंडळी जेव्हा एकमेकांच्या विरोधात राजकारण करतात तेव्हा अर्थातच ती कटुता आलेली असते, पण ही कटुता न जपता पुढे जाणारा व्यक्ती, कुठलीही वैयक्तिक टीका टिप्पणी फार मनाला लावून न घेता राजकारण आणि लोकांच्या कामासाठी झटणारी व्यक्ती म्हणून अजित पवारांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात ओळखलं जाईल. आणि एक प्रकारे ते अजातशत्रू होते की दादांवर प्रेम करणारा व्यक्ती हा प्रत्येक पक्षात होता. प्रत्येक पक्षात म्हणजे आज जर का आपण ट्विटर पाहिलं, फेसबुक पाहिलं, इंस्टाग्राम पाहिलं, तर राजकीय पक्ष, राजकीय विचारधारेच्या पलीकडे जाऊन अनेक मंडळी ही दादांप्रती आदरभाव व्यक्त करतात. आणि जेव्हा दुसऱ्या पक्षाच्या नेत्याप्रती, दुसरी विचारधारा जपणाऱ्या नेत्याप्रती एका वेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला व्यक्त व्हावंसं वाटतं, तिथेच त्या नेत्याचा एक प्रकारे विजय असतो असं आपण म्हणायला हवं. खरं आहे. म्हणजे आता आपण निवडणुकीच्या वेळी देखील, आता देखील बघितलं आपण महापालिकेमध्ये की राजकीय आरोप प्रत्यारोप असतील किंवा एकमेकांवर टीका टिप्पणी असेल, पण ते झाल्यावर सगळं काही संपलं आणि त्याच दिलखुलासपणे मग अजित पवार देखील त्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना भेटत असत. आणि जसा तू उल्लेख केला की त्यांची कामं करण्याच्या दृष्टीने असेल किंवा काही तिकडची कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीने असेल, तर ती भिंत त्या नेत्यांनीही मग त्याच्यामुळे पाळली नाही आणि अजित पवारांनी तर ती कधीच पाळली नाही. जसं आपण म्हणतो की प्रत्येक पक्षामध्ये ते हसत खेळत बोलणं असेल, मग विधिमंडळाच्या एका अधिवेशनाचं सत्र एखादं संपल्यावर जर लॉबीमध्ये भेटत असतील मंडळी, किंवा जसा तू आता उल्लेख केलास की प्रचार सभांनंतर कुठेतरी एखादी जर भेट झाली असेल, एअरपोर्ट असेल, कुठेही, तर मला असं वाटतं की तो जो एक काय म्हणूया आपण धागा आहे तो त्यांनी कायम जपलेला होता की जे काय आहे ते निवडणुकीच्या मैदानापुरतं, पुढे निवडणूक संपली, ते सगळं काय म्हणूया आपण, ती भावना संपली आरोप प्रत्यारोपांची, आणि आता आपण एकमेकांशी दिलखुलासपणे बोलू शकतो, एकमेकांशी कनेक्ट राहू शकतो. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सकाळी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली, पण काही वेळापूर्वी त्यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी दादा इज नो मोर, म्हणजे दादा आपल्यात नाहीत, आणि हा एक प्रकारे वैयक्तिक धक्का जो पचवणं आपल्यासाठी खूप अवघड आहे याचा उल्लेख त्यांनी केलाय. जमिनीशी नाळ जोडला गेलेला नेता म्हणून अजित पवारांचा उल्लेख आज प्रत्येकानं केलेला आहे, आणि तेच वैशिष्ट्य होतं, तीच खासियत होती, तेच अजित पवार होते जे महाराष्ट्राला लक्षात राहतील. आणि दादा, ज्या अजित पवारांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाची आपण वेळोवेळी ज्याचा उल्लेख करतोय, तर अनेक भाषणं आहेत त्यांची दादा, अनेक ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषदेत देखील टोलेबाजी केलेली आहे. मग पत्रकारांना असेल किंवा तिकडच्या